मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत। त्यांच्या निवृत्तीनंतर पुढचा पोलीस आयुक्त कोण होणार याची चर्चा होती। सेवा ज्येष्ठतानुसार 6 जण या स्पर्धेत होते, मात्र आधीच्या 5 जणांना डावलून IPS अधिकारी देवेन भारती यांचे नाव या पदासाठी निश्चित करण्यात आले। त्यामुळे मुंबईचा पुढील पोलीस आयुक्त कोण असणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला। पण असं असलं तरी सेवा ज्येष्ठतानुसार अनुभवी असलेल्या IPS अधिकाऱ्यांना डावलून 1994च्या बॅचचे अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड केल्यानं वेगळ्या चर्चांना उधाण आलंय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतायत आपलं महानगर। 30 जून 2022 रोजी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या विवेक फणसळकर यांचा बुधवार 30 एप्रिल 2025 हा दिवस पोलीस दलातील सेवेचा अखेरचा दिवस। त्यामुळे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार सिंग हे DG दर्जाचे अधिकारी, तसेच 1992च्या बॅचचे रितेश कुमार यांची नावे मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चेत होती। याशिवाय लेडी सुपर कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 1993च्या बॅचच्या अधिकारी अर्चना त्यागी या देखील आयुक्त पदाच्या दावेदार मानल्या जात होत्या। विशेष म्हणजे बॉलिवूडमधील मर्दानी हा चित्रपट त्यांच्यावरच आधारित होता। मात्र मुंबई पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीबाबत 1990, 1992 आणि 1993 या बॅचच्या 5 अधिकाऱ्यांमध्ये चुरस रंगलेली असतानाच 1994च्या बॅचचे IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। खरं तर विवेक फणसळकर यांच्याप्रमाणेच देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। 2 वर्षांपूर्वी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती। विशेष म्हणजे हे पद खास देवेन भारती यांच्यासाठीच तयार करण्यात आलं होतं। त्यामुळे विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतरही देवेन भारती या अप्पर दर्जाच्याच पदावर राहतील असं वाटत होते। मात्र तसे न होता उलट विवेक फणसळकर हे निवृत्त होत असल्याने आयुक्तपद पुन्हा पदान्वत करून ते पुन्हा अपर पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले। या महत्त्वाच्या पदासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने विश्वासू तसेच सेवा ज्येष्ठता हे निकष महत्त्वाचे होते। आता थोडक्यात जाणून घेऊयात कोण आहेत देवेन भारती। सन 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती यांना सर्वात पॉवरफुल अधिकारी मानले जात होते। त्यावेळी ते मुंबई पोलीस दलात सहआयुक्त आणि ATS प्रमुखपदी अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते। सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती मानले जात असल्याने जानेवारी 2023 मध्ये त्यांच्यासाठी मुंबई विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली होती। याशिवाय आणखी महत्त्वाची ओळख म्हणजे देवेन भारती यांनी मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे। त्यामुळे नुकताच जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईला हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे। त्यामुळे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील तपासाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सध्या हाय अलर्टवर असलेल्या मुंबईच्या सुरक्षेबाबत देवेन भारती यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।